स्वराज्यातला सर्वात कठीण गड माहीत आहे का? फोर्स ऑफ स्वराज्य पार्ट 11 लोणावळ्यापासून 24 किलोमीटर अंतरावर असलेला तुंग किल्ला. या गडाला कठीण गड म्हणून देखील ओळखतात. किल्ल्याच्या पायथ्याशी लागतो हनुमान मंदिर आणि आपण किल्ला चढत असताना आपल्याला कातळात कोरलेली हनुमानची मूर्ती दिसते. ही गदाधारी नसून खंजीरधारी आहे. इथून पुढची वाट कठीण असून या गडाचे नाव का कठीण गड ठेवले आहे ते लक्षात येते. 1657ला महाराजांनी मावळ तालुक्यातील किल्ले जिंकून घेतले तेव्हा तुंग हा किल्ला स्वराज्यात सामील झाला आणि त्याचं नाव कठीण गड असे ठेवले. नंतर परंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले द्यावे लागले त्यामध्ये तुंग किल्ल्याचाही समावेश होतो. ही किल्ला राजकीय आणि लष्करीय दृष्ट्या नेहमीच महत्त्वाचा होता. आणि पुढे गेला की एक खोली आहे. हे पहारेकरांना विश्रांतीसाठी केलं आहे आणि त्याच्या पुढे पहारेकरांसाठी पाण्याची कातळात कोरलेली टाकी लागते. तिथून पुढे गेला की गडाचे पहिले प्रवेशद्वार लागते आणि तेथून पुढे 2 बुरुजांमधून गेलेली वाट दिसते आणि या किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार लागते आणि याला हनुमान द्वार म्हणून ओळखलं जातं. ही द्वार बुरुजांमध्ये लपवलेलं आहे आणि यामुळे आतील हालचाली शत्रूला ओळखून येत नाहीत. आणि तेथून पुढे गडाच्या टोकाला जाण्यासाठी वाट आहे आणि जाताना गणेश मंदिरही लागतं आणि त्या बाजूला पाण्याची टाकी आणि वाड्यांचे अवशेष लागतात. आणि टोकाला जाण्यासाठी खडे वाट आहे आणि पोहोचला की तुंगाई मातेचे मंदिर लागतं आणि तेथून पुढे कातळात कोरलेले पाण्याची टाकी लागते आणि इथून आजूबाजूचा परिसर बघून मन प्रसन्न होतं. अशाच माहितीसाठी यश क्रिएशनला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका.